देवेंद्रनाथ महाराज हे पाथर्डीला एक टेंडर भरण्यासाठी गेले होते. परत येत असताना त्यांनी कानिफनाथांकडे असा निवडुंगा फाट्यावर बोर्ड बघितला. देवेंद्रनाथ महाराजांची मोटरसायकल तिकडे वळली आणि थोड्या वेळातच ते मंदिरात पोचले. मंदिरामध्ये त्यांनी बैठक घेतली आणि यौगिक प्रक्रियेतून ते कानिफनाथांच्या समाधीत प्रवेश करू लागले. कानिफनाथही बेटे रुक जाओ, मैं ही बाहेर आ जाता हूं असं सांगून कानिफनाथ त्वरित बाहेर आले आणि देवेंद्रनाथ महाराजांच्या बाजूला बसले. देवेंद्रनाथ महाराजांची आणि कानिफनाथांची बोलणी झाली. देवेंद्रनाथ महाराजांना कानिफनाथांनी सांगितलं, तुझी मी बरेच वर्ष वाट बघत होतो. तू फार यायला उशीर केलास. इथूनची परिस्थिती काय बघ, ह्या मंदिराची अवकाळा बघ. इथे येणाऱ्या भक्तगणांना नाही पाणी, लाईट, रस्ते आणि शिवाय त्यांच्या जीवात्मामध्ये जे दुःख आहे ते दूर करण्यासाठी तुला जीवब्रह्म सेवेचं मी व्रत देतो. ते इथे बसून तू त्यांची सेवा कर आणि ते दुःख दूर कर. त्याप्रमाणे देवेंद्रनाथ महाराजांनी त्यांना वचन दिलं की मी दर अमावस्येला इथे येऊन बसत जाईन आणि जीवब्रह्मसेवेतून दुःखी आत्म्यांचे दुःख दूर करत जाईन. हा त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता शेवटपर्यंत देवेंद्रनाथ महाराजांनी पाळली आणि तिथे अनंत अडचणी ज्या होत्या त्या स्वतः कार्यातून दूर केल्या आणि लोकांनाही अनंत दुःखांतून मार्ग दाखवून त्यांची भवदुःख दूर केली. अशा प्रकारची सेवा देवेंद्रनाथ महाराजांनी शेवटपर्यंत केली आणि म्हणूनच देवेंद्रनाथ महाराजांची आणि कानिफनाथांची जी पहिलीच भेट त्या मंदिरात झाली. म्हणून देवेंद्रनाथ महाराज असं म्हणतात काव्यामध्ये, कानिफनाथा मी पाहिले समाधींतून समीप आले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राजयोगी गुरुभौम अवधूत चैतन्य श्री कानिफनाथ महाराज की श्रीनाथ पंथी द्वैताद्वैत पीठ की श्री स्वामी राघवेंद्रनाथ महाराज की चैतन्य सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज की ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. कानिफनाथा 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 मी पाहिले समाधीतून समीप आले. समाधीतून समीप आले. कानिफनाथा मी पाहिले. जटा मोकळी दाढी छोटी मोहक डोळे सतेज दृष्टी. जटा मोकळी दाढी छोटी मोहक डोळे सतेज दृष्टी. प्रसन्न मुद्रा सुवर्णकांती. प्रसन्न मुद्रा सुवर्णकांती. किशोर यौवन असे पाहिले समाधीतून समीप आले. समाधीतून समीप आले. कानिफनाथा मी पाहिले. हाती कटोरा झोळी खांदी त्रिशूळ घेऊनी उभे राहती. हाती कटोरा झोळी खांदी त्रिशूळ घेऊनी उभे राहती. भगवी कपनी भस्म कपाळी. हो भगवी कपनी भस्म कपाळी. रुद्रमाळ गंधही दिसले. समाधीतून समीप आले. समाधीतून समीप आले. कानिफनाथा मी पाहिले. कंठा पुंगी शंख निशृंगी पायी खडावा दवणा अंगी
कंठा पुंगी शंख निशृंगी पायी खडावा जवणा अंगी कडे पाहिले एका पायी कडे पाहिले एका पायी अश्वही उमदाम्या पाहिले हा समाधीतून समीप आले समाधीतून समीप आले काल्पनाचा मी पाहिले माझी भेटा जव मी वाडी तवनाथांच्या अंगी मोती माझी भेटा जव मी वाडी तवनाथांच्या अंगी मोती गंभीर मुद्रा अश्वावरती गंभीर मुद्रा अश्वावरती दीन दयाळू योगी बनले समाधीतून समीप आले समाधीतून समीप आले काल्पनाचा मी पाहिले हसती बोलती बेटा मजला जवळ बसवुनी सनाथ केला हसती बोलती बेटा मजला जवळ बसवुनी सनाथ केला चराचरी मग ब्रह्म भासला चराचरी मग ब्रह्म भासला वाळूनी काया भान हरपले समाधीतून समीप आले समाधीतून समीप आले काल्पनाचा मी पाहिले नाथांचा मी दासही झालो गुरुकृपे अमृत प्यालो नाथांचा मी दासही झालो नाथांचा मी दासही झालो गुरुकृपे अमृत प्यालो राघव कृपे देवेंद्र झालो राघव कृपे देवेंद्र झालो गुरुनाथाची म्या पाहिले समाधीतून समीप आले समाधीतून समीप आले काल्पनाचा मी